काय करू शकतो? काहीच करणार नाही. तर माझं काम नाही बदली होण्यासाठी किंवा बदली करण्यासाठी मी कधी प्रयत्न करत नाही, करणार पण नाही. देवाच्या हातात आहे का बदली? सॉरी, त्या भ्रमात राहू नका. हाच प्रॉब्लेम आपला. काही जण म्हणतात की देवावरती सोडून देतो, हाच मूर्खपणा आहे आपला. हाच मूर्खपणा आहे. बदली करायचं की नाही ते शासन ठरवेल आणि शासनावरती जे कोणी इंटरॅक्शन करणार असेल ते ठरवतील. तुम्हाला चांगलं वाटलं तर चांगलं म्हणा, वाईट म्हटलं वाईट म्हणा, शिवाय द्या. माझ्या कॉन्शियसला जे चांगलं वाटलं ते मी करत राहणार. मी बदलीचा कधी विचार केला नाही, कधी करणार पण नाही. तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो किंवा आश्वस्त करतो की एक जबाबदार नाशिककर म्हणून तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला आमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि जबाबदारीने तुमच्या कामामधली जी समृद्धता आहे ती आम्हाला पुढचे काही वर्ष मिळत नाही. हे मी किंवा ही अंधश्रद्धा असं कोण म्हटलं? मी 4 ते 5 मला महाराष्ट्रामधला दुसरा कोणताही म्युनिसिपल कमिशनर दाखवायचा की दररोज 1 तास नागरिकांना भेटतो. कोणताही म्युनिसिपल कमिशनर 1 तास भेटतो. मी नागरिकांना म्हणतोय. एनएमसी कनेक्टरच्या ऍप्लिकेशनचे प्रश्न हे सोडवायचे का कामं करायचे, ह्याचं किती प्रेशर. कामाला जाताना सस्पेंड होतो, सस्पेन्शनचा झपाटा लावला, डिसमिसचा डबा लावला, वगैरे वगैरे वगैरे. दिस इज व्हॉट इज त्याचा क्रक्स आहे. आणि तथाकथित याच प्रकरणातून काही कर्मचारी पळून गेले, परत वापस आले, तो एक प्रकार आहे. तर आपण तिथून सुरुवात करूया आणि त्याचा उकलत जाऊया, म्हणजे रिअलिस्टिक आहे आपण बघूया. तर तो तथाकथित ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियर जे होते त्याची प्रत्यक्षात माझी आतापर्यंत कधी भेट झालेली नाही आहे. कारण त्या लेवलचा मी आढावा घेणार नसून एचओडीच्या खालचा एक लेवलचा मी आढावा घेत असतो. त्याची वॉट इज एक्सपेक्टेड आणि त्याप्रमाणे डिरेक्शन देत असतो. परंतु हे सगळं प्रकरण आल्यानंतर हे लक्षात आलं की जे अतिक्रमण पाडलं गेलं आणि ज्याच्यावरची स्टे होता हा विषय त्यांच्या ज्युरिडिक्शन मधला होता आणि तो ते हँडल करत होते. हे त्याच्यातले पहिले फॅक्ट. आता हे हायकोर्टाचं एक प्रकरण काय आहे, 21 तारखेला तिथलं जे लॉन्स होते त्याच्यावर आपण जे कंपाऊंड वॉल ती पाडली आणि ती सर्वसाधारणपणे कारण त्या गोदावरी नदीमधले जे 2017चा हायकोर्टचा आदेश आहे की ब्ल्यू लाईन मधले सगळे अतिक्रमण काढा, त्याचा पाठ म्हणून आपण मोहीम घेतली होती. सकाळच्या पाठ मधले अगोदर त्याच्यावरचे काढले, त्याच्यानंतर त्याच्यापर्यंत 3:30 ची सुरुवात झाली, 5च्या आसपास 5:30च्या आसपास ते पाडण्याचं संपलं. मीनवाईल 21 तारखेला दुपारी 2:52 स्टे आल्याचं समोरच्या पार्टीच्या वकिलाचं पत्र हे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला नोंद झालेलं आहे 2:52. आता सर्वसाधारण पत्र घेताना आपण टाइम कधी टाकत नाही, पत्राला इनोड करून घेतो. आता इनोड जनरली सर्वसाधारण आपण सेंट्रल इनोड असतं आपल्या एक, तिथं आपण घेत असतो. आणि त्याच्यानंतर माझी सुट्टी ऑलरेडी घेतलेली होती, पण माझ्या आईचं ऍक्सिडेंट झाल्यामुळे ती पोस्टपोन केली होती. प्री प्लॅन मध्ये सुट्टीवरती गेलो. फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली हा हायकोर्टची ऑर्डर ते आदल्या दिवशी झाली आणि दुसऱ्या दिवशी मी सुट्टीवरती ऑलरेडी गेलो होतो. तर मी पोस्ट कॉलेजवर गेलो, बदली होणार, आता वापस येणार नाही वगैरे वगैरे बातम्या आल्या. हे 2:52 मी परत आल्यानंतर विचारायला घेतलं त्या कर्मचाऱ्याने जो क्लर्क होता त्याला विचारलं की तुला कधी पत्र भेटलं, तर म्हणजे 2:52. म्हणजे तू काय प्रत्येक पत्रावरती टाइम देतो का? म्हणजे नाही. तर ह्या पत्रावर लिहिलं कारण त्याच्यावर स्टे ऑर्डर होती म्हणून मी लिहिलं. म्हणजे ही वाजा वेळ त्याच्यावर स्टे ऑर्डर आहे त्याला माहित होतं. म्हणजे पुढं काय केलं तू? तर त्यांनी सांगितलं की हे पत्र आम्ही एडीटीपीला दाखवलं, म्हणजे असिस्टंट डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग जो त्या विभागाचे प्रमुख आहे. कधी झालं मी लिहिलं 2:52 3ला दिलं असेल असं केलं आपण. तर 3 वाजता त्यांच्या निदर्शनास आलं तर अपेक्षित असं होतं की त्यांनी जी इन्क्रोचमेंट मशिनरी आहे त्यांना सांगू ते काढलं नसेल तर काढू नका, काढण्याची असेल तर स्टॉप काही सांगणं अपेक्षित. तसं काही झालं नाही आणि ते काढलं गेलं. फाईन ना, 2 मिनिटासाठी काढलं गेलं, ती कम्युनिकेशन झालं नाही. काही कारण तो अनकॉन्शियसली म्हणजे डेलिबरेटली नाही झालं, मुद्दामून नाही केलं, मान्य केलं. पण समोरची पार्टी एवढी शुद्ध होती का? त्या दिवशी तेच पत्र वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या डिपार्टमेंटला 5 पत्र, तेच पत्र एक यांना दिलं, एक यांना दिलं, एक यांना दिलं, एक यांना दिलं. एका 2:52 टाइम, तिसरा 3:15 टाइम, त्याचा 6:30 टाइमवर असे किती आहे. तर फाईन नाही, माहीत नाही झालं, गडबडीत झालं, ही इलेक्शन साठी चूक झाली.
दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला आलं की स्टे आता नाही पाडलं. आणि 23 तारखेला हेरिंग ही पेपरमध्ये वाटलं. आणि त्या दिवशी मी अनफॉर्च्युनेटली सकाळच्या सेशनमध्ये मी रिव्ह्यू घेतली आणि दुपारी मला बरं नव्हतं, माझा थ्रोट खराब झाला म्हणून रजा टाकून अर्धा दिवस रजेवर होतो. सेकंड हाफ मी सर्वसाधारणपणे 1:30 वाजता ऑफिसहून निघलो हे मला आठवतं. मग संध्याकाळी मला काही फोन आले, मी विचारलं तर माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हो असं मला कळलं, पण आम्ही ते स्टेज अगोदरच पाडले. म्हणजे फाईन ना, तसं असेल तर 23 तारखेला हेरिंग करा. ही 21ची गोष्ट. आता ज्यावेळेस मी त्या अधिकाऱ्यांना विचारतो ते सांगतं की मला 22 तारखेला संध्याकाळी हे कळलं की असं पत्र आलेलं, त्याच्यामुळे स्टे मी देऊ शकतो. नाही ना म्हटलं, 22 तारखेला संध्याकाळी तर कळलं. हो काय केलं, मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगितलं. बरं म्हणलं मग 23 तारखेला हेरिंग होती तर हजर राहिला नाही किंवा वकील नेमला नाही, हे का केलं? काय उत्तर नाही. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर केलं नाही, असिस्टंट डायरेक्टर ग्राम प्लॅनिंग केलं नाही, बाकीच्या अधिकारी त्यांनी केलं नाही. 23ला जर आमचं अफिडेविट जात होतं किंवा माझा अधिकारी प्रेझेंट राहिला असता तर 25ला मला पर्सनली बोलवण्याचं काहीच कारण नव्हतं. तर हायकोर्टाची ऑर्डर असताना पाडलं ते पाडलं, उत्तर पण दिलं नाही. मग साहजिकच हायकोर्टाने मला बोलवलं. आता हायकोर्टमध्ये काय झालं हे कदाचित तुम्हाला सर्व गोष्टी माहीत नाही. आता हा विषय आला ते प्रेशर आलं त्या अनुषंगाने सांगतो. मला हा काही विषय सांगायचा नव्हता, पण ते प्रेशर का आलं याच्या पाठीमागचं कारण विषय पूर्ण. तर हायकोर्टामध्ये मी गेल्यानंतर मी दुपारी सकाळी म्हणून तुम्ही ॲडिशनल कमिशनर आहात, तुम्ही जा, तुमच्याकडचा विषय आहे आणि थ्रोट की होतं त्याच्यामुळे बाकीच्या कामातून गेलं होतं. तर मला तिथून फोन आला की नाही तुम्ही स्वतः हजर आलात, आम्ही ऑर्डर सोडतो. 12 वाजता फोन आला, मी 3:30 वाजेपर्यंत गेलो. 3:30 हेरिंग झाली. त्याच्यामध्ये काय झालं मला साहजिक प्रश्न विचारला की तुम्ही स्टे ऑर्डर असताना कसं केलं. आणि त्याची समज झालं की तुम्हाला 2:52 पत्र भेटलेलं आहे. आता मला जी माहिती होती कार्यालयातून ती 4:30 वाजताची होती. तोपर्यंत माझ्या कोणत्याही अधिकाऱ्याने मला हे सांगितलं नव्हतं की त्याच्या अगोदर 3:15 किंवा 2:22 मंत्राचं माझ्याकडे पत्र आहे. मला कुणी सांगितलं नाही. कोर्टाने मला दाखवलं की 2:22 तुमची ही रिसीट आहे. मला त्यावेळेस कळलं. फर्स्ट थिंग बघितलं म्हणलं माय अपॉलॉजीज, आमची मिस्टेक झालेली आहे, बट हे ऑलरेडी कोर्टाच्या आदेशानुसार काम होतं. त्यांनी एकच वाक्य वापरलं, आम्ही मेरिटवरती बोलत नाहीये. ते बांधकाम इलिगल होतं का लिगल होतं याच्यात तर आमचं बोलणं, त्याच्यावर ऑर्डर झाली तुम्ही फॉलो करा, त्याच्यात आमचं जमत नाही. परंतु आमचा स्टे ऑर्डर असताना, हायकोर्टाचा स्टे ऑर्डर असताना तुम्ही पाडलं, हा कोणताही औचित्याचा भाग नाही, औचित्याचा भंग आहे. आदेशाचा पालन करणं, अनुपालन करणं तुमचं कर्तव्य तुम्ही केलेलं नाही. याला आम्ही माफ करू शकणार नाही. तर उद्या हायकोर्टला दुसरे पण येणार नाही, आम्ही माफ मागणं सोडून जाणार असं होईल. परत मी अपॉलॉजी मागितलं, माय अपॉलॉजीज, there was some communication gap from my officers, that's why it has not been it has got demolished. परंतु त्यातून नाही म्हणे, माझ्या वकिलाने आर्ग्यू करण्याचा प्रयत्न केला. कोर्ट सेड नाही, कोर्ट मी कोर्ट करतो आता. फाईल ना तुमचे सदरचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर समोर उभा होते, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे चव्हाण म्हणून नावाचे, यांना आपण रात्रभर जेलमध्ये ठेवूया. मी त्यांना आता पाठवतो आणि उद्या सकाळी आपण मेरिटवरती याच्यावरती आर्ग्युमेंट करून नंतर मॅटर करू. त्या मोमेंटला मी इंटरव्ह्यू दिलं की नो, तर त्यांनी मला कन्स्ट्रक्ट करून द्या, आम्ही त्याच्यावर काउंटर कन्स्ट्रक्ट करणं गरजेचं नाही, कारण नंतर ते इलिगल आहे ते पाडावं लागणार आहे. बिकॉज ते सांगितलं की तुम्ही आमची ऑर्डर पाडली नाही म्हणून कन्स्ट्रक्ट करा, नंतर मेरिटनुसार असे जे करायचे करा. आणि म्हणून मी म्हटलं की येस विल कन्स्ट्रक्ट. काय कारण होतं की माझा एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जेलमध्ये जाऊ नये यासाठी ते कारण होतं. आणि इनफॅक्ट हे सगळे कोर्टात ओपन कोर्टात झाले. त्याच्यामध्ये माझे 4 अधिकारी होते, अपोजिट पार्टीचे वकील होते, आमचे वकील होते, सगळ्यांना माहिती. हे काय इन कॅमेरा झालेलं नाही का इन चेंबर झालेलं नाही. ह्या फॅक्ट बद्दल कुठेही वाचता झालेली मला दिसत नाही का. वाय आणि ॲज अ हेड माझी जबाबदारी आहे. माझ्या घरातल्या लोकांनी काय चुका केल्या मी तिथे म्हणू शकतो, हो त्यांनी चूक केलेली, मी त्यांना पनिशमेंट करतो, हे मी स्टँड घेऊ शकलो असतो. त्यांनी चूक केलेली, मी त्यांची इन्क्वायरी करतो आणि त्यांना पनिशमेंट करतो, हा स्टँड मी कोर्टासमोर बोलू शकलो असतो. आय डिड नॉट से दॅट. आपले घरातले भांडणे किंवा त्रुटी असतील आपण रस्त्यावरती आणत नाही. माझा मुलगा नालायक आहे म्हणून मी माझ्या घरात 2 झापडं देईल, पण बाहेर जाऊन सांगणार नाही माझा नालायक आहे म्हणून, हे लक्षात ठेवा. म्हणून मी त्यांना ते घेतला. मी उपकार केले का? ॲब्सोल्युटली नाही. माझी जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न केला. सक्सेसफुल अनसक्सेसफुल तुम्ही ठरवा. आणि मग त्याच्यातून 1.20 ₹1.20 त्याच्यातून बाहेर आलेला खर्च त्याच्यामध्ये पाहिजे ना.
त्रुटी केल्या, काम करताना त्रुटी झाल्या काही हरकत नाही, पण काम न केलं तर मला जास्त राग येतो. काम करताना त्रुटी माफ करेल, मला काही अडचण नाही, काही अडचण नाही. परंतु दुसऱ्या दिवशी माझा वाहतूक कमिशनर होता, त्या दिवशी दुपारनंतर सुट्टीवर होतो. मी तिथं काही कुणाला बोललो नाही, ओरडलो नाही. म्हणजे ठीक आहे, आता जे आहे एस्टिमेट करा, आपण त्याचं सँक्शन देतो आणि आपण काम करूया आणि पुढच्या कारवाई चालू ठेवा. दिस वॉज माय ऑर्डर द्या. आलो, वाहतूक कमिशनर झाला, वाहतूक कमिशनर घरी गेलो आणि 1:30 वाजता माझ्याकडे 1-2 अधिकारी, सर हे असं असं झालेलं आहे. म्हणजे इंजिनियर जे काही चिठ्ठी देऊन करून निघून गेले की प्रेशर आहे वगैरे वगैरे. म्हणजे काय त्याचं म्हणजे असं असं लिहिलेलं आहे, पाहिजे ना ट्रेस घेण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस मी एक वाक्य वापरलं होतं, यू कॅन व्हेरीफाय फ्रॉम ऑफिसर. त्या मोमेंटला ही विल कम बॅक. दिस वॉज माय स्टेटमेंट. पण त्यांनी मला म्हटलं तुम्ही असं कसं काय म्हणू शकता. मला चिठ्ठीत काय लिहिलं याच्यावर मी सांगू शकतो तुम्हाला. तेवढं मला 6 सेन्स माहित नाही का आहे, अनॅलिटिकल स्किल आहे, जे काय आहे तो येईल वापस म्हटलं. ऑफकोर्स त्यांचा कलिग असल्यामुळे त्यांना वाईट वाटणं सांगणार, सर असं कसं स्टँड घेता असं म्हणू शकतात, त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे. फॉर्च्युनेटली तो वापस आला, त्याच्या कुटुंबात चांगलं तर चांगली गोष्ट आहे, नथिंग बॅड अबाउट इट. फाईन, तो वापस आला. त्या मेन का त्या दिवशी दुपारी मी निघून गेलो, माझी सुट्टी होती, मी काढून गेलो. त्या 8 दिवसात काय झालं सगळं, माझी बदली झाली, हे झालं, यांचे गुन्हा दाखल करा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. हे काय मी तिथं वाचत नव्हतो, मी सगळे फोन वगैरे बंद करून ठेवले. ते जे काय होईल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे, मी घ्यायला होतं, त्याच्यामध्ये काही दुमत नव्हतं. वापस आल्यानंतर बघितलं तर त्या प्रकरणात पुढे काही झालेलं नाही. आणि आढावा बैठकमध्ये घेतल्यानंतर त्याच्यात अजून पुढचं काही नाही, त्याच्या गोष्टी काही नाही, ते पत्र कुठं आलं, किती आलं याचं पण बघितलं नाही. आणि म्हणून मी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचं आता जे इन्स्पेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या. मेन व्हाईल मी आता प्रेशरवरती येतो. ते प्रेशर कुठून आलं हे तिथं काही कमीत कमी 1-2 वर्षापासून ते टाउन प्लॅनिंगला असिस्टंट इंजिनियर ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करतात. मी यायच्या अगोदर ज्युनियर इंजिनियरकडे कोणते अधिकार होते, तर 200 स्क्वेअर मीटर पर्यंतचे का 200 स्क्वेअर फीटापर्यंतचे बांधकाम परमिशन देण्याचे अधिकार होते, ओशी देण्याचे अधिकार होते वगैरे वगैरे होते. माझा 22 मार्च 2018चं एक परिपत्र काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कामाचं वाटप मी राशनलाइज केलेलं. त्यांच्यामधून ज्युनियर इंजिनियरकडचे बांधकाम परमिशन, ओशी, प्लीज हे सगळे अधिकार काढून घेतले, त्यांच्याकडे ते विषय ठेवलेले नाही. म्हणजे त्यांच्याकडे 10 विषय असतील तर त्यातले 4 विषय ऑलरेडी मी काढून घेतलेले होते. मग याच्यावर प्रेशर तुमचं कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे. आणि 22 मार्चला हे केल्यानंतर नाहीये, 22 मार्च आणि ही घटना जवळजवळ मे एंडला झाली. असं काय झालं. मग इन्स्पेक्शन ज्यावेळेस आम्ही करतो तर त्यांचं कपाट आता उघडलं, आम्ही इन्स्पेक्शन सगळ्या फाईल बघितलाय. तर इन्स्पेक्शन मध्ये त्यांच्या कपाटात ज्या 2-3 दिवसामध्ये बघितलं वगैरे तर 85 फाईल आम्हाला सापडल्या. किती? 85. त्याच्यामध्ये बिल्डिंग परमिशनच्या सापडल्या, ओशीच्या सापडल्या, क्लीन सर्टिफिकेट सापडल्या, तुमच्या लेआउट प्लॅनच्या सँक्शनच्या सापडल्या, सगळ्या सापडल्या. आणि ह्या सगळ्या फाईल 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीच्या आहेत. जर 22 मार्चला तुमचे अधिकार काढून घेतलेले तर तुम्ही त्या फाईल कन्सर्न डेप्युटी इंजिनियर किंवा टाउन प्लॅनरकडे देणं अपेक्षित होतं आणि त्या टाउन प्लॅनरने तो आढावा घेऊन करणं अपेक्षित होतं. आजच्या डेटलाही ते झालेलं नाही. का? वाय? का असं? आणि अशा जवळजवळ सगळ्या त्या डिपार्टमेंटचा काढला 1500च्या आसपास फाईल पेंडिंग आहेत अजूनही टाउन प्लॅनिंग मध्ये. सर ह्या 1500 फाईल तुम्हाला किती दिवसात क्लिअर व्हायला पाहिजे तुमच्या अनुभवाचा? आता जो नियम टाकलेला आहे त्याच्यानुसार 30 दिवसात नियम हे अपेक्षित होते. ह्या सगळ्या 3 महिन्याच्या वरच्या फाईल आहेत. त्याच्यात अशा काही फाईल सापडल्यात मला की 2016ची एंट्री आहे पहिली इनवर्ड आणि रिजेक्ट आमचा मी आल्यानंतर 2018चं दिलेलं आहे. 2 वर्ष त्याच्यामध्ये कोणताही करस्पॉन्ड नाही. 2016 2015च्या फाईल सापडल्या आहेत मला 2015 मधले असे काही पत्र 200 पत्र एक गटात सापडले आम्ही इन्स्पेक्शन करताना की तुम्ही सीसी घेतलंय म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट चालू घेतलेलं आहे, त्याचं ओशी घेतलेलं नाही. तर ओशी इतक्या वर्षापासून पेंडिंग आहे. 2015ला सध्याचे टाउन प्लॅनर जे आहेत बागुल यांच्या स्वाक्षरीनं 200 पत्र तयार आहे, ते लिफाफ्यात तयार आहेत आणि ते क्लर्क पडून 2015 पासून तिथंच पडून अजून पाठवलेलं नाही. इथं कधी रुपये काढले नव्हते भयानक मध्ये. मग हे प्रेशर कशाचं आलं? तुमचे विषय काढले असं तुम्हाला तुमच्या फाईल दडून ठेवण्याचं काय कारण होतं? काय कारण होतं?
आता याचा जो काही सोक्ष मोक्ष लागायचं तो लागेल, तो काही सुटणार नाही. कारण मी एखादं काम हातात घेतलं की त्याने केलं मी काय सोडत नाही, काय कारण नाही. मग ज्यावेळेस हे पुढे आलेलं की म्हणतो मला नाही त्याला दिलं, त्याला नाही त्याला दिलं, म्हणलं कुणी कुणाला देऊ द्या, मला उत्तर द्या, त्याच्यातून मला जे काढायचं जे करायचं मी करणार, ते काही सुटणार नाही. आता कुटुंब प्रमुख म्हणून मी तुम्हाला एक्सपोज होण्यापासून बचावलं ते माझं काम आहे. पण त्याचे परिणाम जर तुम्ही आता गैरफायदा घेत असाल, त्याच्यामध्ये काही करत असाल, ते काय मला चालणार नाही. आणि याच्या बाबतीत पत्र कसे काढावेत, किती काढावे, स्वतः प्रसंग दर आठवड्यात आढावा घेतो, किती पत्र आले, किती डिस्पोज झाले, यासाठी ऑनलाईन सिस्टम आपण चालू केलेली आहे. लेटर आल्यापासून लेटर डिस्पोज तुमचा पूर्ण फुटप्रिंट माझ्या ऑनलाईन वरती आहे. मला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्हाला 2:52 जे पत्र भेटलं मला दिलंच नाही म्हणे. आता तो क्लर्क म्हणतो दिलं, तो म्हणतो नाही दिलं, फाईन, इथपर्यंत ते मान्य. तुम्ही 22 तारखेला दिलं, कोणाचंही मान्य. पण कार्यालय प्रमुख म्हणून तुम्हाला ज्यावेळेस होतं की 23 तारखेला हजर राहायचंय, कारण 23ला हजर झाल्या 25ची नोटीस आली, तेव्हा तरी कळलं असेल ना, तेव्हा तरी मला काय सांगितलं नाही. हे लपून राहण्याचं मला काय कारण होतं असं? तर याच्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे, तर प्रेशर कुठं निर्माण झालं, त्या 85 फाईलच्या पेंडिंग होत, त्याच्या डिटेल ज्यावेळेस आम्ही जातो आता इन्स्पेक्शन करतोय, त्याच्यामधल्या फाईल बद्दल मला आता काही लोक येऊन सांगतात, ऑफकोर्स त्याच्याकडे रेकॉर्ड आहे नाही, ह्या भाग वेळ पण मला सांगतात, खरं किती खोटं म्हणतं मला सांगता येणार नाही. परंतु त्याच्यामधल्या फाईल मधल्या काही गोष्टी झाल्या होत्या आणि आता बदली झाली, मग कसं होणार, त्याचे प्रेशर जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. आजच्या डेटला अजून कंक्लुजन का आलं होतं. सर हे झालं इंडिव्हिज्युअल केसच्या बाबतीत. आता पुढचं बोलतो मी. तर बोलतो का? सारख्या कामाचा झंझावात सांगतो असलेला सांगतो. आता झंझावाता म्हणजे नेमका काय झाला, तर दर आठवड्याला सोमवारी मी काही 3-4 तास एचओडीची बैठक घेतो. दर आठवड्याला एक बैठक असते माझी एचओडीची, आणि त्याच्यामध्ये आढावा कसे असतात. सर्वात महत्वाचा आढावा असतो की तुम्हाला एवढे पत्र आले, त्या पत्रापैकी किती आले, किती डिस्पोज किती गेले, पेंडिंग किती राहिले. म्हणजे तुम्ही जे म्हणता की पत्राचं उत्तर भेटलं नाही, हे नाही, पण पत्र आले ते जर प्रकरण होतं त्यावेळेस प्रेशर नव्हतं, आणि तुम्हाला सिस्टम नुसार मी 15 दिवसांनी एस्टिमेट करायला सांगतो, त्याचं प्रेशर येतं तुम्हाला. कायद्यानुसार करायला सांगतो, गरज आहे का, त्रिसूत्री मी देऊन टाकलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. गरज आहे का, आवश्यकता आहे का, बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे का, 3 गोष्टी वगैरे करायचं, संपलं, एवढंच आहे. पण त्याचाही प्रॉब्लेम तुम्हाला, म्हणजे 1 तासात एस्टिमेट करण्यासाठी, सही करण्यासाठी तुम्हाला प्रेशर नाही, आणि बजेटनुसार 1 महिन्यात 2 महिन्यात करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता हे मला माहित नाही, इन्कम आहे का दुसरं काय आहे मला माहित नाही. तर एक मिनिट, लेट नॉट डायवर्ट, हा प्रेशरचा विषय. मग प्रेशर आलं कुठून, तर प्रेशर कशाच आलेलं आहे की तत्काळ काम करणे, वेळेत करणे, नियमानुसार करणे आणि घरी जाणे, एवढीच आपली काम करण्याची पद्धत आहे. मग याच्यामध्ये प्रेशर जर कोणाला असेल, माझ्याकडे येऊन सांगा साहेब माझ्याकडून जास्त आहे काम, आणि मला सांगा तुम्हाला दररोज 20 पत्र आहेत, दुसऱ्या मोमेंटला तुमची 10 पत्र करतो, दुसऱ्याकडे 4 देते, मला काही अडचण नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी मी टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांचं बदल कमी करतोय. एनएमसीई करेक्ट मध्ये आता उदाहरण दुसऱ्या बघून करता, प्रेशर कसं वाढलं तर मी कसं कमी केलं, तुम्हाला टेक्नॉलॉजी काय केलं. 10,000 अर्ज आले असते, 10,000 फाईल तयार झाल्या असतात, फाईल आली कुठं करावं लागते, मग ती फाईल तुम्ही 10 जणांकडून गेली असती, तो आला नाही मग त्याने रिमाइंडर दिलं, मग मी रिमाइंडर दिलं असतं, त्याची दुसरी फाईल दिली असती. म्हणजे एका याच्यावरती 10 जण राखले असते आणि 1 महिना लागला असता. ते तुम्हाला 24 तासात करता येतं टेक्नॉलॉजीचा वापर. पाणी पुरवठ्याची कंप्लेंट आली, आता नागरिकांना माहिती असतं म्हणून त्यांना जे शक्य, कुणा अधिकारी माहिती अधिकारी जातो, कुणी पदाधिकारी माहिती नगरसेवक जातात पाणी पुरवठा, मग ते तुम्हाला फोन करणार, मग तुम्ही घेता कधी नाही घेत, होतं नाही होत, मग तो आमच्याकडे येऊ शकतो, तो कंप्लेंट करतो, मग त्याच्या शोकास तुम्हाला जातात. म्हणजे एक काम करण्यासाठी 10 स्टेप करायच्या, त्या तुम्हाला प्रेशर नव्हत्या, आणि आता एक काम करण्यासाठी एका स्टेप मध्ये काय करते तुम्हाला प्रेशर आहे. हा कोणता प्रकार आहे. आणि म्हणून हे प्रेशर का, आता याच्या पाठीमागे, ह्या प्रकरणा पाठीमागे जर असं झालं असेल तर याचं उत्तर भेटावं मला, की तुमच्याकडे 1000 प्रकरण होते बाबा, त्या 1000 प्रकरणामध्ये एवढे पेंडिंग होते, आणि अतिक्रमणाच्या बाबतीत जी काही फॅक्ट आहे ते आम्ही कोर्टात माफी मागितलीच होती. तर कोर्टात जर माफी मागितली होती तर तुम्हाला काही अडचण असण्याचं काही कारण नव्हतं. काम करायचं तर पुढची कारवाई करायची होती. पळून जाणं, प्रेशर करणं, FIR करणं, मला काहीच अडचण नाही. करा,
प्रश्न असा आहे की तुम्ही खरोखर खरं बोलतायत का तुम्हाला दुसरं कोणी बोलतंय? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा, स्वतःला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं, एवढंच माझी अपेक्षा आहे. म्हणून जे काम करणार आहेत त्याला माझ्या काळात कोणतंही प्रेशर नाही. त्याचं कारण सांगतो, कोणतंही नाही. तुम्हाला अनवॉन्टेड विजिटर कमी झालेले, अनवॉन्टेड फाईल कुठं करायच्या कमी झालेला आहे, ब्लॅकमेलर्स कमी झालेले आहेत, अधिकारी नियमानुसार तेवढंच काम आहे. पण तुमचे 10-12 तास कमी झाले आणि काम करण्याचंच काम जर राहिलंय, तुम्हाला काम करण्याचा त्रास होतोय का काम करण्यापासून बाकी गोष्टीचे तुम्हाला काय उपद्रव करायचे करता येत नाही म्हणून त्रास होतोय? हा संशोधनाचा विषय. तर त्या दृष्टिकोनातून तर प्रेशर माझ्या काळात मी छाती टेकपणे प्रूव्ह करू शकतो की तुमचं प्रेशर कमी झालंय, प्रोव्हाइडेड तुमचं इंटेन्शन हे काम करण्याचं आहे आणि काम करण्याचंच आहे. ते असेल तर तुम्हाला त्रास नाही. जे काम करणार नाही त्याच्यावरती कारवाई निश्चित आहे, निश्चित आहे.